सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची राज्यसभेतील खासदारकीची जागा ही रिक्त झाली होती। त्यानंतर या जागेवर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होत होती। अगदी भुजबळांचं नाव फायनली होणार होतं, पण याच दरम्यान भुजबळांनी सुनेत्रा पवारांसमोर एक अट ठेवली होती। ती अट अशी होती की मी राज्यसभेवर जातो, पण राज्यात माझ्या पुतण्याला माझ्या जागी मंत्रिपद दिलं जावं। भुजबळांच्या या मागणीवर पक्षांतर्गत असं मत आलं की पक्षात घराणेशाही नको करायला, पण जर भुजबळांच्या बाजूने विचार केला तर पक्षात आधीच घराणेशाही आहे। तटकरे कुटुंब, पवार कुटुंबाचे एकाच घरातले 3 लोक पदांवर आहेत। मग असं असताना भुजबळांना एक न्याय आणि इतरांना एक असं का? हाच सवाल भुजबळांनी सुनेत्रा पवारांनाही विचारला, पण भुजबळांची मागणी शेवटपर्यंत पूर्ण केली गेली नाही आणि अखेर भुजबळांनी स्वतःच्या मतावर ठाम राहून खासदारकीकडे पाठ फिरवली। आता छगन भुजबळांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून जैन ओळखले जातात। जैन हे माजी आमदारही आहेत। त्यांची आतापर्यंतची पक्षावरची निष्ठा म्हणूनच त्यांना खासदारकीसाठी फायनल केल्याचं सुनील तटकरेंनी सांगितलंय। आता एकीकडे जैन यांची बोट केंद्रात स्थिरवली, पण दुसरीकडे भुजबळांनी सुनेत्रा पवारांसमोर अट ठेवून स्वतःच्या मतावरून माघार न घेतल्यामुळे भुजबळांची पक्षात निगेटिव्ह इमेज झाली। तुम्हाला काय वाटतं? भुजबळांनी ठेवलेली अट चुकीची होती का, की सुनेत्रा पवारांनी भुजबळांची अट मान्य करायला पाहिजे होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑनलाईन नेताला पटकन फॉलो करा।